नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 8 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेश्मा ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि आपल्या फाईल घेऊन ती तेथून जायला निघते। तर सार्थक येतो आणि सार्थक म्हणतो की रेश्मा काय? तर रेश्मा ही रडण्याचे नाटक करून सार्थकला म्हणते की मी माझ्या सर्व डिझाईन घेण्यासाठी ऑफिसमध्ये आले होते आणि आता मी मुंबईला जाते। सार्थक म्हणतो की रेश्मा प्लीज तुम्हाला समजून घे। रेश्मा म्हणते की सार्थक मला माहिती आहे की माझ्याकडून खूप काही चुका झाल्या, पण माझं गेल्या काही दिवसापासून तुझ्यावर खूप काही प्रेम आहे आणि ते सांगण्याचा मी तुला प्रयत्न करते। मी जे काही करते ना ते सर्व तुझ्यासाठी करते आणि तुझ्याजवळ जर कोणी आले तर मला खरंच खूप जलसी होते, त्यामुळे तू प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर। त्यामुळे रेश्मा पुन्हा नाटक करून मी आता कायमची निघून जाते कारण यापुढे तुला त्रास होणार नाही असे बोलून रेश्मा जायला निघते। तर लगेच सार्थक हा रेश्माचा हात धरतो आणि मी तयार आहे असे सांगतो। तर रेश्मा म्हणते की खरंच तू एंगेजमेंटला तयार आहे का? तर सार्थक हो बोलतो। तर रेश्मा इतकी खुश होते आणि सार्थकला लगेच प्रेमाची मिठी मारते। सार्थक मात्र रेश्माच्या अंगाला सुद्धा हात लावत नाही आणि तो तिला बाजूला करतो आणि सार्थक रेश्माला म्हणतो की मला एक गोष्ट तुला सांगायची की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही। तेवढ्यात सार्थकचा मोबाईल वाजू लागतो आणि तो कॉल हा आनंदीचा असतो। तर सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम बोला। तर लगेच रेश्मा मनात म्हणते की ही आनंदी कायम आमच्यामध्ये काय येत असते काय माहीत। तर आनंदी ही सार्थकला म्हणते की सर माझ्या घरी एक प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी ऑफिसला नाही येऊ शकत। सार्थक विचारतो की सर्व काही ठीक आहे ना, घरी सर्व ठीक आहे ना? तर लगेच काय झाले असे सुद्धा विचारतो। तर आनंदी सांगते की सर ते भेटल्यानंतर मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगेल, पण आता फक्त मी कामावर येऊ शकत नाही इतके सांगते, म्हणून आनंदी फोन ठेवते। रेश्मा लगेच म्हणते की सार्थक आता आपण बोलूया कारण आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे। तर सार्थक रेश्माला म्हणतो की रेश्मा माझे प्रेम तुझ्यावर आहे की नाही हे समजायला मला थोडासा वेळ हवा। तर लगेच रेश्मा खुशून म्हणते की सार्थक फक्त इतकेच ना? मग डोळे मीट आणि ज्या व्यक्तीचा चेहरा आपल्यासमोर त्यावेळी आपल्याला दिसतो तर त्या व्यक्तीवर आपले खरे प्रेम असते। मी माझे डोळे मिटल्यानंतर माझ्यासमोर तुझा चेहरा येतो आणि माझ्यासमोर तुझा चेहरा असतो आणि मला खात्री आहे की तुझ्यासमोर सुद्धा माझा चेहरा दिसेल, त्यामुळे तू एकदा तरी ट्राय करून बघशील का? तेव्हा सार्थक आपले डोळे मिटतो तर वेगवेगळ्या रूपामध्ये खुश होत असणारी आनंदी त्याच्या समोर आलेली असते। तेव्हा सार्थकचे हे आनंदीवरच प्रेम आहे असे त्याला स्वतःला समजते। तर लगेच सार्थक डोळे उघडतो। रेश्मा म्हणते की सार्थक तुझ्या समोर मीच दिसले ना? तर सार्थक रेश्माच्या हातामध्ये हात घेतो आणि रेश्माला म्हणतो की रेश्मा माझ्या मनात तुझ्याविषयी खूप आदर आहे, पण तू ह्या सर्वाला खरंच खूप घाई करते। थोडासा विचार करून हा निर्णय घेऊ शकते आणि आपण खरंच खूप छान एकमेकांचे फ्रेंडसुद्धा आहोत। तर रेश्मा म्हणते की दोन फ्रेंड एकमेकांचे लाईफ पार्टनर होऊ शकत नाही का? तर सार्थक म्हणतो रेश्मा सार्थकचा हात आपल्या हातामध्ये घेऊन मी तुला आवडले नाही का? मी किती सुंदर आहे आणि आपलं एज्युकेशनसुद्धा सारखंच आहे, त्यामुळे मी तुला का आवडले नाही? तर सार्थक म्हणतो की तसे नाही, पण रेश्मा मला थोडासा वेळ हवा। आणि रेश्मा म्हणते की आपण लाईफमध्ये खरंच खूप खुश राहू शकतो एकमेकांचे पार्टनर जरी झालो तरी। तेव्हा रेश्मा लगेच पुन्हा सार्थकला मिठी मारते। तर तेवढ्यात केदार तेथे येतो आणि रेश्मा लगेच लाजून बाजूला होते। तर सार्थक म्हणतो की नाही आम्ही फक्त बोलत होतो। सार्थक हा रागावून म्हणतो। तर रेश्मा लगेच केदारला म्हणते की एक आनंदाची बातमी आहे की सार्थक माझ्याबरोबर लग्नासाठी तयार झाला। तर केदार म्हणतो की काय झाले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून तो बेनारेला आवाज देतो आणि पेढे घेऊन येण्यासाठी सांगतो। तर बेनारे म्हणतात की काय झाले, काही आनंदाची बातमी आहे का? तर केदार म्हणतो की आओ सार्थक सर आणि रेश्मा मॅडम एकमेकांबरोबर लग्न करतात। तर ते ऐकून बेनाऱ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि आश्चर्याने ते सार्थककडे बघत असतात। तर सार्थकला सुद्धा वाटते की बेनाऱ्यांना आनंद नाही झाला। तर केदार म्हणतो की आओ बघता काय, पेढे घेऊन या, तुम्हाला आनंद नाही झाला का? मात्र बेनाऱ्यांना खूप वाईट वाटलेले असते। सार्थकला मात्र खूप असा वाईट वाटलेले असते। त्यानंतर इकडे आनंदी ही गायत्री आत्यासाठी दूध घेऊन येते आणि आत्या तू रात्रीचं जेवत का नाही? इतक्या दुधावर काय होते ग? तर लगेच तू काही डाईट करते का असे विचारते। तर लगेच ही गायत्री आत्या म्हणते की अगं नाही, पण जरा जेवण कमी केले ना माणूस जरा फिट असते। तर लगेच
आनंदी म्हणते की अगं तू जर आत्ता लग्नाला उभी राहिली तर मुलांची लाईन लागेल. तर लगेच गायत्री आत्या म्हणून जाते की अगं लग्न झालेल्या माणसामध्ये किती प्रॉब्लेम आहेत हे मी दररोज बघते, त्यामुळे मला त्या लग्नाच्या भानगडीत नाही पडायचे. तर आनंदीचा चेहरा खूपच नाराज होतो. आनंदी विचारते की आत्या सर्वांच्या बाबतीत असेच होते का गं? तर गायत्री म्हणते की नाही अगं, जे काही बळजबरीने संसार करण्यासाठी लावतात ना आणि बळजबरीने जे काही लग्न होतात त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते. संसार जर पुढे जायचा असेल तर एकमेकांबद्दल प्रेम विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. तर आनंदी म्हणते की आत्या तू जे काही बोलते ते एकदम योग्य, कारण माझ्या बाबतीत असे काहीच घडले नाही. मी या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण अंशुमन आम्हाला काही ना काही त्रासही देतच असतात. तर लगेच गायत्री आत्या म्हणते की आता त्या माणसाचा विषय नको आणि सर्व काही सुरळीत होईल. आणि तुझे ऑफिस कसे चालले ते तुझे सर आहेत ना? तर आनंदी म्हणते की सार्थक सर. तर आत्या म्हणते की अगं अण्णा म्हणत होते खरंच खूप चांगला माणूस आहे, तुमच्यात अजून काही फ्रेंडशिप वगैरे झाली की नाही? तर आनंदी म्हणते की नुकतीच झाली आणि ते मला खरंच खूप मदत करतात, कायम माझ्या पाठीशी उभी राहतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आनंदाचे क्षण येतात अगदी तुझ्या नावासारखे ते सुद्धा आपण आनंद मानूनच सोसायचे असतात. तर लगेच आनंदी आणि गायत्री आत्ता एकमेकांना गुड नाईट करतात. तर आनंदी खुश होऊन झोपण्यासाठी निघून जाते. त्यानंतर इकडे सार्थक घरी येतो. तर लगेच जो काही आदर्श असतो तो डार्लिंग म्हणत लगेच सार्थकला मिठी मारतो. सार्थक विचारतो की दादा तू केव्हा आला? तर आदर्श विचारतो की काय रे, मला जी काही आनंदाची बातमी मिळाली ते खरी ना, लग्न करतोय म्हणे तू? तर लगेच तेवढ्यात सार्थक म्हणतो की अरे तसं नाही. तेवढ्यात सुद्धा आणि आकांक्षा बाहेर येतात आणि दादा आम्हाला सुद्धा पार्टी पाहिजे, कारण की तू रेश्माला होकार दिला. सार्थकचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतात. आदर्श म्हणतो की मी तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशी सर्वांना पार्टी देणार. तर लगेच सार्थक म्हणतो की जरा घाई होते हे समजत नाही का? तर लगेच सुद्धा म्हणते की वामनशास्त्री कोण लवकरात लवकर मुहूर्त काढून रेश्मा आणि तुझी ही एंगेजमेंटची तारीख नक्की ठरवणार. तर सार्थकचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतात. तर आकांक्षा सार्थकच्या हाताला धरून खुश होऊन डान्स करू लागते. सर्वजण खूपच खुश असतात. त्यानंतर इकडे रेश्मा ही वृंदाला फोन लावते आणि सार्थक घरी आला का असे विचारते. तर वृंदा म्हणते की नाही, पण तू इथली काळजी करू नको, मी छान अशी फिल्डिंग लावून ठेवलेली आहे असे सांगते. वृंदा म्हणते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि लगेच इकडे निघून ये. तर रेश्मा विचारते की सार्थक का आला नसेल अजून? तर लगेच वृंदा म्हणते की अगं बरं झालं तो आला नाही. सुधाच्या मनामध्ये तुझ्या लग्नाविषयी मला चांगलं बीज तर पेरता आले ना. तर लगेच ही रेश्मा खूपच खुश होते आणि काकू तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स लगेच तयार ठेवा. तर लगेच दोघीसुद्धा खूपच खुश होतात. त्यानंतर इकडे सार्थक हा आपल्या रूममध्ये येतो आणि आनंदीचाच विचार करत असतो आणि त्याच्या डोळ्यासमोर आनंदीचा चेहरा येत असतो. तेवढ्यात सार्थकचे बाबा येतात. तर बाबा हे सार्थकला विचारतात की सार्थक तुझं लग्न ठरले का आणि कुणाबरोबर? तर सार्थक सांगतो की बाबा तुमचा जीव वाचवला होता ना त्या गोंड्यावली मुलीबरोबर, आणि ती रेश्मा तुम्ही तिला बघितले ना, ती आपल्या घरी सुद्धा आली होती. तर सार्थकचे बाबा आठवण्याचा प्रयत्न करतात, मात्र अरविंदला काही आठवत नसते आणि तो सार्थकला म्हणतो की अरे मला आठवत नाही, पण देवाच्या मनात सर्व काही देवाला आठवत असते. तो सर्व काही वेळ आल्यावर नक्की व्यवस्थित करतच असतो. त्याने तुझ्या आयुष्यामध्ये जी काही मुलगी ठरवलेली आहे ना तीच तुझ्या आयुष्यामध्ये येणार असे बोलून अरविंद तेथून निघून जातात. तर सार्थक विचार करत असतो. त्यानंतर इकडे शकू आणि आनंदी ह्या आपल्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आनंदी शकूला म्हणते की शकू आता तू जा, जर काही रेश्मा मॅडम आल्या तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. तेवढ्यात बेनारे येतात आणि कसला प्रॉब्लेम असे आनंदीला विचारतात. आनंदी म्हणते की काही नाही सर असे बोलून ती आपल्या कॅबिनमध्ये जाते आणि गणपती बाप्पाला फुले वाहत असते आणि विचार करत असते की काल काय झाले होते याबद्दल जर सार्थक सरांनी विचारले तर काय सांगू. तेवढ्यात सार्थक हा कॅबिनमध्ये येतो. तर आनंदी सार्थकला गुड मॉर्निंग करते. सार्थक विचारतो की आनंदी मॅम घरी काही सर्व व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर आनंदी म्हणते की हो सर्व काही ठीक आहे. तर लगेच सार्थक हा आपल्या
खुर्चीवर बसतो आणि आनंदीकडे बघत असतो, तेव्हा आनंदी मात्र ही मस्त अशी आपल्या गणपती बाप्पाला नमस्कार करून फुले वाहत असते। सार्थक हा रोमांटिक होऊन आनंदीकडे बघत असतो आणि विचार करतो की यांचे डोळे मिटले, यांच्यासमोर नेमकं माझा चेहरा येत नसेल ना, कारण माझ्या मनामध्ये यांचा चेहरा हा माझ्यासमोर दिसतो, म्हणजे यांच्याविषयी माझ्या मनात प्रेम आहे। तर लगेच सार्थक हा आनंदीकडेच बघत असतो। तर हा भाग येथे संपतो। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।